नमस्कार. एम मराठीच्या महानगरपालिका रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. या माध्यमातून आपण प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या समस्या व इच्छुक उमेदवारांच्याकडून मते जाणून घेत आहोत. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 1 मधील संध्या ईश्वर कांबळे या ताई आपल्यासोबत जोडलेल्या आहेत. त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. महानगरपालिकेची यंदाची पहिलीच निवडणूक आहे, त्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघत आहे? नमस्कार, मी सौ संध्या ईश्वर कांबळे. महानगरपालिका निवडणुकीत या माध्यमातून मी इथल्या मूलभूत नागरी सोयीसुविधा जसे की गटरी, रस्ते, पाणी याचा प्रश्न सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे. प्रभाग क्रमांक 1 हा वाढीव भाग असल्यामुळे इथं पाण्याचा प्रश्नही मोठा आहे. स्वच्छता, रस्ते, गटरी, ड्रेनेज यांचे प्रश्न, समस्या पण नागरिकांच्या बऱ्याच वर्षापासून भेडसावत आहेत. त्यासाठी तुम्ही काय भूमिका असेल ते? वाढीव भाग असल्यामुळं इकडे जास्त सहसा म्हणजे नगरपालिकेचं पण म्हणजे ज्या अगोदर नगरपालिका आता महानगरपालिका आहे, कर्मचारी अधिकारी यांना बोलवल्याशिवाय इकडं कोण लक्ष देत नाही किंवा त्यांना फोन केल्याशिवाय ते गटरीची स्वच्छता करण्यासाठी येत नाहीत. बरेच वेळा मी इथं आल्यापासून मी आता जवळजवळ 7 वर्ष इथे राहते. मी पण याच भागात राहत असल्यामुळे मला पण सामान्य नागरिकाप्रमाणे मला पण त्या अडचणी आहे किंवा प्रश्न आहेत. आमच्या गटरी स्वच्छ होत नाहीत, पाणी आहे, रस्ते आहेत, ड्रेनेजचं काम चालू आहे. परत आता पाण्याची समस्या होती. पाण्याचं आता टाकीचं बांधकाम चालू आहे पलीकडे शाळेच्या पाठीमागच्या बाजूला, पण गटरीची स्वच्छता वेळची वेळी होत नाही. त्यामुळं लोकांचं, लहान मुलं असतील, वयस्कर असतील, सगळ्या नागरिकांचे आरोग्याच्या दृष्टीनं धोकादायकच आहे. त्यामुळे गटरीची वेळच्या वेळी साफसफाई करणे गरजेचं आहे. नगर परिषद असताना तुम्ही याआधी एकदा नगरसेविका हे पद भूषवलेलं आहे. मात्र 4 वर्षानंतर महानगरपालिका प्रस्थापित झाल्यानंतर 4 वर्षानंतर पहिल्यांदा ही निवडणूक लागलेली आहे. त्या रिंगणात तुम्ही उतरला आहे इच्छुक उमेदवार म्हणून. काय सांगाल त्याबद्दल? याच्या अगोदर मी प्रभाग 13मध्ये नगरसेविका म्हणून मी निवडून पण आले आणि तिथली कामं पण आपण केलेली आहेत. तसेच महिला बालकल्याण उपसभापती आणि विशेष मागास वर्ग कल्याण समितीची सभापती म्हणून मी गेली 5 वर्ष काम केलेलं आहे. आणि त्या थ्रूमध्ये मी सामाजिक कार्य म्हणजे आमचं समाज मंदिर असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल त्याचं दुरुस्ती, परत त्या भागामध्ये डिजिटल अंगणवाडी हे सुद्धा बांधून दिलेलं आहे. जयभीम नगरमधले राहण्यासाठी लोकांना अलाउन्समेंट आपण खोल्या करून दिल्यात. त्यामुळं त्यांचा बाहेर जे घर भाडे जात होते ते न जाता आता ते स्वतः घर खर्चासाठी वापरत आहेत. राजकारणाबरोबर तुम्ही समाजकार्यामध्ये पण नेहमीच अग्रेसर राहिलेला आहात. त्याचबरोबर कोणते उल्लेखनीय असं प्रोत्साहित करणारं समाजकार्य तुम्ही केलेले आहात? तर जवळजवळ मी आता बचत गट पण चालवते. 6 गट आहेत. त्या थ्रूद्वारे आपण महिलांना वैयक्तिक जे नगरपालिकेला जोडलेले गट आहेत, येणाऱ्या ज्या दीनदयाळ उपाध्याय यांच्या योजना ज्या होत्या त्या महिलांना आपण लाभ इथे करून दिलेले आहेत. एक दिवस आपण ठेवून कार्यक्रम त्यांना त्याबद्दल माहिती दिली आहे. त्यांचे ऑनलाईन फॉर्म भरून घेतलेत, ऑनलाईन माहिती दिली. परत 10-10 हजारचे त्यांना स्वयं म्हणजे उद्योजक म्हणण्यासाठी त्यांना काम करण्यासाठी त्याची पण आपण लाभ करून दिलेला आहे महिलांना. आणि त्यांच्या मागणीनुसारच की त्यांना इथं आता त्यांना स्थानिक नगरसेवक पाहिजे असल्यामुळे त्यांनी माझ्याकडे मागणी केली, वहिनी तुम्ही आमच्या हक्काचे नगरसेविका आहेत, आमच्या हक्काच्या वहिनी आहेत, तुम्ही आमचं कोणतंही काम तुम्ही लगेच करून देतात, त्यामुळे आम्हाला तुम्हीच नगरसेविका म्हणून पाहिजे आणि तुम्ही अर्ज करा. लोकांचा कौल, इथल्या नागरिकांचा कौल आल्यामुळे मी अर्ज भरलेला आहे प्रभाग 1 मधून. याआधी नगरसेविका पद हे भूषवलेलं असताना त्यावेळी तुम्ही बरेच सामाजिक व राजकीय कामं वगैरे भरपूर केलेले आहेत. परत एकदा तुम्हालाच का नागरिकांनी संधी द्यावी असं वाटते? कारण त्या महिला असल्यामुळे, एक लेडीज असल्यामुळे ते आपल्याजवळ एक मन मोकळेपणाने बोलू शकतात. त्यांना त्यांच्या अडीअडचणी सांगू शकतात आणि आपण लगेच पटकन असे की नाही हा माझा भाग नाही असं किंवा न करता आपण त्यांच्या समस्या जाणून, अडीअडचणी जाणून ते दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं त्यांना विश्वास आहे की आमच्या हक्काचं आहे, आमचं कोणतंही काम त्या करणार नाहीत असं त्यांना
वाटते. त्यामुळे त्या म्हणाल्या आम्हाला तुमचा हक्काचा नगरसेवक पाहिजे आणि तुम्ही अर्ज करा. निवडणुकी दरम्यान आणि निवडणुकीनंतर नागरिकांसाठी विविध सोयीसुविधा, पायाभूत सुविधा हे देण्यासाठी तुमचं काय मानस असेल? सर्वप्रथम मूलभूत नागरिक सोयीसुविधा काय असते, रस्ते, गटारी, पाणी ह्या समस्या लोकांना जास्त भेडसावत असतात. गटारीची साफसफाई रोजच्या रोज वेळच्या वेळ करून व्हायला पाहिजे. आणि एक समस्या आहे की तर कोणताही कार्यक्रम जरी असला तर सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर त्यांना बाहेर जाताना बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे त्यांची मागणी आहे की आमच्या भागामध्ये एक सांस्कृतिक हॉल असावा जेणेकरून आमचे कार्यक्रम व्यवस्थित तिथं सुरळीत पार पाडले जाऊ शकतात आणि आमच्या बजेटनुसार होऊ शकतात. त्यामुळे त्यांचा एक मानस आहे की इथे एक सांस्कृतिक हॉल पाहिजे. ऑक्सिजन पार्क आहे, तिथं सोयीसुविधा म्हणजे जेंट्स असतात ते फेरफटका मारायला येतात, संध्याकाळच्या वेळ फिरायला येतात किंवा सकाळी जातात, तिथं बसण्याची सोय त्याची निगा राखली पाहिजे. तिथे एक माणूस त्यांना हवा आहे डेव्हलप करण्यासाठी. धन्यवाद संध्याताई, आपल्या भावी कार्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 1मधून नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी अडचणी तसेच इच्छुक उमेदवार म्हणून उभ्या राहिलेल्या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या संध्याताई कांबळे यांच्याकडून आपण जाणून घेतलेलं आहे की काय समस्या आहेत, त्यांचे काय उपाययोजना असतील नागरिकांसाठी. कॅमेरामन निखिल भिसेसह मी रोहन हेरलगे, एम मराठी, इचलकरंजी.